नमस्कार मंडळी. तर फायनली आता मी घरी पोहोचलो आहोत. आमचा 19 दिवसाचा प्रवास झाला. केदारनाथ बद्रीनाथ 2 धाम करून आम्ही सुखरूप घरी पोहोचलो आहोत. तर हा व्हिडिओचं स्टार्टिंग राहणार आहे. तर आम्ही म्हणजे ठरवलं नव्हतं की व्हिडिओ करू, ब्लॉग करू. ओन्ली झालं होतं की रील शूट करायची एक प्रॉपरवाली. ती शूट केली आम्ही. पण व्हिडिओ पण आम्ही खूप छान काढले. त्याचे क्लायमॅक्स, फूड, जाताना प्रवास, येताना प्रवास, परत केदारनाथचं मंदिर, परत वरती भैरवनाथचं मंदिर, खाणं पिणं, ते सगळ्याचे व्हिडिओ काढले. ते खूप ऑसम आणि एकदम एकदम रिअलिस्टिक आले ते व्हिडिओ. तर आम्ही ते डोळ्याने अनुभवलं, तसंच ते तुम्ही व्हिडिओद्वारे अनुभवला की तुम्हाला जाताना तुम्हाला कळेल की आम्ही कसं गेलो, कुठं काय खायचं, कुठं काय प्यायचं. त्या सगळ्या गोष्टी आम्ही व्हिडिओत म्हणजे ॲड केले. ते व्हिडिओ आम्ही नक्की ॲड करू. तर मला आत्ता चालू आहे 21 इयर, म्हणजे आता रनिंग आहे. तर माझा 21मध्येच केदारनाथ झालं. आय एम सो ग्रेटफुल टू हॅव दिस पॅरेंट्स. दे नेवर सेट मी नो टू गो. दे ओनली से गो, बट सेफली. सो मी, माझी आई, बहीण आणि माझी मोठी मावशी आणि तिचा मोठा मुलगा, असे आम्ही 5 जण गेलो. खूप मज्जा आली. एकदम छान झाला आमचा प्रवास. तर कंटिन्यू पुढं बघा आमचा प्रवास कसा झाला. जय शिवशंकर, ओम नमः शिवाय. देखो ना गाइस, पाणी दिखाओ पाणी. बघा मंडळी बघा. राम राम मंडळी. तर आपण निघलो आहोत केदारनाथला. तर आता सोनप्रयागवरून आपण केदारनाथला चाललोय. गौरीकुंडपासून ट्रेक चालू करणार आहे. तर आम्ही डायरेक्ट घरून न येता डायरेक्ट सोनप्रयागमधून चालू केला आहे हा व्हिडिओ. तर इथून पुढं आमच्यासोबत राहा. दिसत सध्या सगळे काळे दिसत असतील. थोड्या वेळाने प्रकाश पडेल, त्यावेळेस भेटू. तो हम गौरी कुंड पे आ चुके हैं. यहाँ पे गौरी कुंड में किया जाता है. यहाँ पे गर्म पानी का कुंड है. तो आप देख सकते हैं यहाँ पे नीचे गर्म पानी का कुंड है. तो यहाँ पे नहा के ऊपर जाया जाता है. आप देख सकते हैं पीछे. हाय गाइस, हमने अभी ट्रेकिंग चालू की है. तो देखते हैं टाइम कितना हुआ है. 8 बजे. तो हमें सुबह के 8 बजे चालू किया है गौरीकुंड से. स्टार्टिंग मराठी में कीजिए, हिंदी में क्यों? सॉरी गलती हो गई मालिक. तो हमने स्टार्टिंग ब्लॉग की थी मराठी में, बीच में हिंदी बोलने लगे, फिर से हिंदी बोलला. तर चला मंडळी, आता आपण सकाळच्या 8 वाजता ट्रेकिंग चालू केलेली आहे. तर बघू आपण वरती किती वाजता पोहोचू. इथं बघा नदीला किती पाणी आहे. तर माझ्यासोबत हा माझा मोठा भाऊ आहे, माझी आई आहे, ही माझी मावशी आहे आणि ही माझी बहीण आहे. तर आम्ही चाललो आहोत. तर बघू किती वेळात जाऊ. जय शिवशंकर. तो अब हम आय थिंक सो 2 आणि 3 किलोमीटर आलेलो आहोत. तर हे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या पुढे निघलो. तर या सगळ्यांकडे बघून वाटतंय थोडे दमलेले दिसतात. ते सगळ्यांमध्ये थोडी एनर्जी कमी आली. आणि आम्ही घुंगटे का घातले याचा मला सगळ्यात रिग्रेट होतोय. कारण की एवढी मी तर आतून फार भिजलोय. पावसापेक्षा घामानेच भिजलोय. पाऊस तर नाही, मी तर थर्मल घातलंय, त्याच्यावर स्वेटर, परत जॅकेट, परत टी शर्ट. बस सांगू नाही शकत आज किती गरम हो राहिले. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हे गाइस, तो हमने चढ़ाई चालू कर दी है. आप देख सकते हैं बारिश नहीं है, पर तभी हमने क्या बोलते हैं इसको, रेनकोट में जादू जैसे रेनकोट पहन लिए. आप देख सकते हैं. हाय गाइस, ये मेरी मासी है. आई एम इनएक्टिव विदाउट सन. ये मेरी मासी है, ये मेरी माँ है. हम जा रहे हैं. हमने अभी चालू किए. देखते हैं कितने देर में हम जा सकते हैं. जय शिवशंकर.
तर गाईज तुम्ही बघू शकतात आम्ही सगळे ते घोंगटे काढलेले आहे, मराठी भाषेत बोललं तर घोंगट्याने एवढं मी आतून आंघोळ करत आहे. एवढं गरम झालंय की बस. आणि आमच्या मम्मी मावशी पुढे गेलेले आहे. हे बघा एक खच्चर आहे. लय शेजारून जातात, भीती वाटते. सगळे म्हणतात केदारनाथ ट्रेक आहे अवघड आहे, पण फायनली आम्ही तुम्हाला एक कंक्लुजन देऊ यस ऑर नो मध्ये. अवघड नाही वाटत आहे, हा पण ठीक आहे तरी बघू. थोडंफार सवय नसल्यावर होतच असतंय. हे पाहू शकता धुकं किती आलेलं आहे अचानक. किती वाजलं का? आता टायमिंग झालेलं आहे बघा बरं, 9:30. 9:30 झालेले. आता माहित नाही आम्ही किती किलोमीटर आलेलो आहे. आपण किती 8 वाजता निघालो. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आपले 5 किलोमीटर झाले ना? हो 5 किलोमीटर म्हणजे 1.5 तासात. नाही 5. ठीक आहे, थांबले की हळूहळू चल खालचं वाजत. चलो बाय. बाय. बरं ठीक आहे. तर मंडळी ट्रेकिंग चालूच आहे, पण खाणं पण दणकून चालू आहे आमचं. आम्ही चालतोय कमी खातोय जास्त, काय कळत नाही. आता टरबूजची एक प्लेट खाल्लेली आहे. आता एक टरबूजचा चण्याची- मौसम नाहीये तरी पण टरबूजची एक प्लेट खाल्लेली आहे. आता बघू शकता इथं सेल्फी पॉइंट आहे. इथं आम्ही खूप सारे फोटो काढलेले. एक चना देतो. तर अबे फोटो एक चना. डायरेक्ट आमच्या स्टोरीला दिसतात. एक चना खरीद रहे. तर हमने फिर से चने की एक प्लेट ले ली है भाई. सांगितली होती एक प्लेट. पण तिने इतकं भारी लिंबू बिंबू पिळे त्याच्यात, आई शपथ काय सांगायचं. 2 प्लेट घेतलेल्या आहेत आम्ही. हेच. मला वाटते तिसरी पण घ्यायला पाहिजे. बघू. पण नंतर नेक्स्ट टाइम. मंडळी पाहू शकतात पहिलाच वॉटरफॉल लागलेला आहे. ठीक आहे पाहू शकता हा वॉटरफॉल आहे. या काठीची खूप गरज आहे, पण या काठीची एक शिकवण आहे की आपण म्हणतो ना मदतीला आपल्याला त्या वेळ येते, आपण त्यानंतर ती युजलेस होऊन जाते. प्रवचन बंद कर. म्हणजे आता आपण वरती ट्रेक केला त्यावर जपून वापरणार, खाली येऊस तर जपून वापरणार. भले ती 50 रुपयाची का असं ना आता त्याची किंमत आहे, पण ट्रेक झाल्यानंतर आपण फेकूनच देणार आहे. अरे बंद कर महाराज. हे तुम्ही बघू शकतात इथं केदारनाथ 14 किलोमीटर दाखवतंय. आम्हाला वाटलं आम्ही खूपच वरती आलोय, पण असली हकीकत उसके पीछे होती है. यहाँ पे 2 किलोमीटर लिखा है सिर्फ गौरीकुंड. अरे मराठी मध्ये हिंदी मराठी चलो. प्रॉब्लेम काय दादा तुझा? थोड़े दादा हो जाता है. गलती से मिस्टेक हो जाता है मालिक. थोडा इधर उधर. माफ कर दो मालिक. चलो बाय. तर तुम्ही बघू शकतात इथं घोडा पण नाही म्हणता येणार आणि गाडो पण नाही म्हणता येणार, याला म्हणतात खेचर. ते क्रॉस मध्ये असतं. बघू शकता तुम्ही त्याच्या डोक्यावरती म्हणजे पाठीवरती किती लोड आहे. चला हाय करा. हाय. तर मंडळी तर आता आम्ही तिघच आहो, मी माझी बहीण माझा भाऊ. आत्ता फायनली आम्हाला तो ब्रिज दिसलेला आहे. कुठे रे भाऊ ब्रिज? हां तिथं ब्रिज दिसलाय. म्हणजे अजून आत्ताशी का आम्ही 50% आलेलो आहे. सकाळी 8ला निघलो होतो. किती वाजले? 12 1. घडी मध्ये मराठी बोल. घड्याळात बघा, घड्याळात वाजले किती? 1 वाजलाय. आम्ही खाल्लं पिल्लं नाही 8ला. 8:30 निघलेलो. 8ला. देव याच्यापासून. हां चला काय कोणतं कोण? गौरीकुंड. गौरीकुंड. तर बघू चला आता पुढे सीन लय भारी आहे. तो आपण लहानपणी ते नाही काढायचो का, हमने रील देखी थी बचपन में निकाली हुई ड्राइंग असली में ये थी. जय श्री केदार दोस्तों, आज की तारीख है 10 और अभी बज रहे 3 और आप देख सकते हो मौसम पूरा खुला हुआ है, ना बारिश हो रही है ना कुछ, फिर भी हमने रेनकोट पहन रखा है. अरे वो हुनर था गोली देने वाला, मगर पैसा खींच भीड़ भी बहुत कम हो चुकी है, दर्शन भी आसानी से हो रहे हैं और आप देख सकते हो खच्चर भी नहीं है, कुछ नहीं है, आप एकदम आसानी से आ सकते हो, एकदम अच्छे से दर्शन हो जाएंगे. जय श्री केदार. चलो मिलते हैं केदार.
शकता तुम्ही. आता फक्त 10 किलोमीटर बाकी आहे. तर खूप आनंद वाटतोय. तोंडाकडे बघून तर वाटतंय थकलाय मारण्याचं. हा थोडंफार होत आहे ना, सवय नाही. सवय नाही रोज रोज. कुठं राहतो तू? उत्तर प्रदेश, बिहार? मी राहतो राहुरी काळ्याकडा वस्ती. मराठीत बोल की मग. हा? मराठीत बोल की. तर मंडळी, बिन मम्मी बाकीचे पण येत आहे. तर आपल्याला हा पहिला ब्रिज लागलेला आहे. हा ब्रिज आहे तरी तो एवढी गार हवा आहे म्हणजे पर बर्फ जे नुसते हाताचे बर्फ सारखे झालेले, कारण की हे पाणी वरतून येऊ राहिले मंदिराच्या पाठीमागून बर्फाचं. अवसर खूप झालेले. भेटू पुढच्या व्हिडिओत. जय श्री केदार. सो हम बहुत ऊपर आ चुके हैं. यहाँ से बोल रे, मराठीत बोल. सॉरी फिर से ट्रान्सलेशन मराठी में. तर आम्ही आता खूप वरती आलो आहोत. कुठं चालतो तो पण दिसतोय हरियाणा. त्याचं एक पाय नव्हतं म्हणत नाही का आपण, मेहनत का फल मीठा होता है. तो कुछ कुछ हमें लग रहा है हम बहुत ऊपर आ चुके अरे हैं. मराठी. भाई यार. अरे याला दांड का आणू कर. तर आम्ही आता चंगतानी नाही का एक माणूस बघितला. ए भाई घोडा, ए भाई घोडा. हे घोडे डायरेक्ट अंगावरच येतात भो, काही कळतच नाही त्यांना. तर तो माणूस होता त्याला पायच नव्हता. तर पुढचं स्क्रिप्ट मी भावाकडे देतो. 10 ते 12 किलोमीटर आलोय. हे काय छोटी नाही बडी चिंचोली. आता हे बडी चिंचोली गाव आहे, म्हणजे थोडंसं वरती पुढं इथपर्यंत आलोय. पूर्ण थकलेलो होतो. असं वाटत होतं आता बस थोडं बसू, अर्धा तास आराम करू आणि मग बरं जाऊ. पण भाई साहेब, तो माणूस दिसला प्रोस्थेटिक लेग आहे त्याचा. तसा आमचा आधी निघलेला आहे, पण तो इथपर्यंत आलाय. त्याच्याकडे बघून जी आमची एनर्जी बूस्ट झाली. आता डायरेक्ट केदार. चलो मिळते. तर कसं आहे मंडळी, इथपर्यंत आलोय. कसं काय आलो काही ना, पाऊस अचानक वाढलाय आणि इथं ती नदी आहे तिथे एवढं गार वाफ आहे. आता लई थंडी वाजते. टेम्परेचर काय असेल भाऊ? आता कालपर्यंत तर 10 डिग्री होतं, पण आता पाऊस पडतोय त्यापेक्षा थोडा अजून कमी झाला. पण नॉर्मली हिवाळ्यामध्ये ॲटलिस्ट तोंडाच्या वाफा तरी निघतात. तिथे तोंडाच्या बी वाफा निघत नाहीत. आतून पण गार पडलोय. तसं फक्त हे खिचरा असे घासून जातात ना, भीतीले वाटते ते. हे बघा म्हणजे आतापर्यंत जेवढे व्हिडिओ बघितले त्याच्यात फक्त एवढंच ऐकलं होतं की ॲक्च्युअल ट्रेक इथून चाललो होतो, जो की ट्रेक चालू झाला. हा बघा, हे बघा डायरेक्ट सरळ आहे. ब्रिज बघू शकता, तो ब्रिज आहे का? हा दिसतोय. थोडाफार दिसला असं माझा हात दुखू राहिला. चला नाही गारटलाय तसं. गारटलाय. चला बाय. बोला. आता जस्ट रिअलाइज झालं की म्हणजे काही व्हिडिओजमध्ये बघितलं होतं की 2 रोड आहे. एक थोडा नवीन आहे आणि एक थोडा जुना आहे. आणि जो नवीन आहे त्याचं व्यवस्थित काम नाही झालेलं, पण तो एकदमच मोकळा छान रोड आहे. लांब तिथे लांब तिथं ब्रिज दिसत असेल, माहीत नाही दिसतोय का, पण त्या ब्रिजच्या तिथून 2 रोड झाले. याच व्हिडिओमध्ये खूप डिस्टर्बिंग होते आम्हाला, पण आता काय करू शकतो. रस्त्यांना पण द्यावं लागेल. ही पालखी आहे. हो भाई सटकतात. हो बोला, कंटिन्यू. काय सांगत होतं? हां, तर तिथून 2 रोड झाले होते. तो रोड तिकडच्या डोंगरावरून चाललाय, हा रोड इकडच्या डोंगरावरून चालला. कदाचित डायरेक्ट दोन्ही केदारनाथलाच भेटत असते पुढे गेल्यावर. पण इथून वर उंच दिसतोय तो रोड गेलेला फार लांबपर्यंत. आपण तिकडून जायला पाहिजे होतं. आमच्या घरच्यांनी आम्हाला घरात नसतं घेतलंय. नवीन रोड हे अरे ते बघ की तू वरती तिकडे आहे फार. ओ माय गॉड, दिसतंय का? मैंने रील में देखा था. ये हम जुने रास्ते. हा सॉरी, मराठी. तर आम्ही रीलमध्ये बघितलं होतं की हा जुना रोड आहे. जुन्या रोडवरून जाऊ नका, कारण की खच्चर ते खूप येत असतात घोडे. त्या साईडला नवीन रोड झालेला आहे. आम्ही तो रीलमध्ये बघून तोच ट्राय करणार होतो, पण
घरच्या सोबत होते. घरचे सोबत होते त्यामुळे आम्हाला ह्याच जुन्या रोडने यावं या लागलं. रोडवरून शिळा खाल्ल्या आम्ही त्या ते रोडवरून जाय मी- पटकेच खाल्ल्या असते. त्या रोडला कुणीच नाही, आम्ही मस्त गेलो असतो. शेवट जे व्हायचं ते चांगल्यासाठीच होतं. समोरचे डोंगर इथून दिसतात मागाशी थोडस म्हणजे आभाळ कमी होतं तर तिथे बर्फ दिसत बर्फ होता. दिसला. मी फर्स्ट आता टाइम माझ्या दिसत लाईफ नाही. मध्ये बर्फ बघितला. तर मंदिरामाग आहेच, दिसलास तर मागे गेले. दिसलास तर तुम्हाला नक्की दाखवू. तर आता आम्ही खूप वरती आलेलो आहोत. किती किलोमीटर बाकी आहे? 4 म्हणतात ते. 4 किलोमीटर बाकी आहे वाटतं. खाली तिकडे बरोबर पण तुम्ही खाली बघितलं तर आम्ही बघा कुठून आलेलो आहे. त्या पॉईंटवरून आलेलो. कुठे गेलो? दिसतच नाहीये दिसतच नाही. पण वरती पण अजून आहे भरपूर. हे आता नेमकं या साईडला हे नाही तर तुम्हाला दाखवलं असतं. समोरचं झुलं भारी. समोरचं व्ह्यू खूप छान आहे. आणि आम्ही येताना नाही का समोरचा तो जुना रोड असो या नवा रोड असो, पण आम्ही तो येताना रोड चेंज करणार आहे. अलग वो नहीं होते क्या, एक 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 सीधा रास्ता होता है, एक मौत का रास्ता होता है. हम मौत का रास्ता चुनेंगे भाई. एक सरळ रस्ता असतो आणि एक मृत्यूचा रस्ता. आम्ही मृत्यूचा रस्ता असं बोल ना. असं आणि बोलू. मम्मी आणि मावशी तिला सीधे सोडून जातील. सीधे सीधे जा रे. हे बघू शकता. आम्हाला वाटलं माझी मावशी आणि माझी आई खूप वरती गेले असेल, त्या तर इथंच बसले आराम करत. तर तुम्हाला बर्फ दाखवतो. हे बघा तिकडचं कसलं त्या साईडला बर्फ आहे. आता आम्ही तुम्हाला एक क्लोजअप फोटो दाखवू. आम्ही लवकरात लवकर जाणार आहे मंदिरात. ते बघू शकता. मी आज आणि माझा भाऊ थकलेलो नाहीये, पण आम्हाला सगळे सोडून पुढे गेलेले. आणि आम्ही तेव्हा पण पुढे जातोय तिथं श्री केदारनाथ 6, 7, 6, 7. आता पण आम्हाला बरं 6च दिसतंय. एक तास एक तासापासून. म्हणजे याचा अर्थ असं नाहीये की आम्ही हळूहळू चालतोय, आम्ही जोऱ्यानेच चालतोय, पण त्यांच्या मागच चालतोय. तुम्हाला दाखवतो बघा. तिथं अजून 6च आहे उलट दिसत. की बस. पण मी तुम्हाला सांगतो, आपण मराठीत म्हणत नाही का रे, स्वर्ग नाही म्हणत, स्वर्ग व्यवस्थित स्वर्ग म्हणा. स्वर्ग स्वर्ग, तो हाच का. देखा मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बर्फ पाहिलाय. अय खरंच. तेव्हा पण घरी गारा पडतो ना, तेव्हा मी लोणीला कुठं कॉलेजला राहतो, आणि तेव्हा मी लोणीवरून कॉलेज घरी येतो तेव्हा लोणीत गारा पडतात. हा, पण तेच मनाचं सॅटिस्फॅक्शन वाटलं नव्हतं एवढ्या लांब एवढं लवकर येईन मी म्हणून. हा, ते म्हणतात ना 4 धाम म्हातारपणी करतात. अच्छा तसं. हा, त्या मानाने खूप लवकर केलंय. बरं आहे घोड्यावर येण्यापेक्षा. ते म्हणतात ना 4-4-5 वर्षांनी प्लॅन करतात, त्यांची होत नाही. आम्ही मेहनत पण नाही केला. आठवडा लई झाला. तिकीट बुक केले, सगळं झालं, सगळं फायनली आलो. आता फक्त केदार बाबाचे दर्शन होते बस. केदार बाबा चलो, जय श्री केदार. थोडं पुढे घेतो मागचं. तर बघू शकता आमच्या तोंडाच्या अवस्थेवरून तुम्हाला कळलं असेल की आमची किती जिरली आहे. तर जिरली नाही आहे, थोडंसं लेट झालं आणि वातावरणात थोडंसं जास्तच गारवा आहे, तर सर्दी बी झाली आम्हाला. तुम्ही बघू शकता. थंडी वाजतीये. आता आम्हाला लवकरात लवकर रूम बघायची. प्रॅक्टिकल दाखवतो. इतके थंड पडले. हे जास्तच हॉट नाही म्हणते, हे जास्तच कोल्ड झालंय, थंडा झालाय, थंडा. तर बघू शकतात, हे बघा, हे बर्फ बघू शकतात. आणि हे बघा 4 किलोमीटर केदारनाथ राहिलंय फक्त. आणि माझी आई आणि मावशी पुढे गेलेले आहे, आम्ही तिघच मागे. तर हा आम्ही ब्लॉग शूट नव्हतो करणार, कारण की वातावरण तेवढं खूप गार आहे. तर शेवटचा ब्लॉग राहील. रूमवर गेल्यावर आम्ही हात राहील नाही. तर आता आम्ही डायरेक्ट तिकडे गेल्यानंतर रूमवरचा ब्लॉग करू. आणि डायरेक्ट मंदिराचं सकाळी लाईनिंग मध्ये काय होतात की काय, आता काय सिच्युएशन आहे ती गेल्यावरती तुम्हाला सांगू. चला बाय, भेटू. बाय बाय. 4 किलोमीटर किलोमीटर दाखवलं ना, देखो 4 किलोमीटर गाईज.
शुभ सकाळ मित्रांनो. तर रात्री खूप लेट झाल्यामुळं आम्ही पुढचा व्हिडिओ कंटिन्यू नाही केला. तर थकलो त्यामुळे झोपलो. आणि आता सकाळी आम्ही सकाळी उठलो, दर्शनाला आलो. लाईट पण नव्हते, गार पाण्याने गार आंघोळ पाण्याने केली. थंड बर्फाच्या पाण्याने आंघोळ केलेली. पण ठीक आहे, सकाळी आम्ही सगळे डोंगर माउंटेन सगळे बघितले. म्हणजे बर्फ दिसत होता. आता थोडं सध्या धुकं आहे पण मंदिर दिसू शकतं तुम्हाला. हे बघा, जय श्री केदार आपल्याला मंदिर दिसतंय. आता आपण दर्शनाला जाऊ, मग तिथून नंतरची व्हिडिओ नंतर घेऊ. थोडस धोका कमी झाल्यावर परत हा चलो. तर मंडळी तुम्ही बघू शकता आम्ही फायनली मंदिरात दर्शन घेतलेले. आता तुम्ही मागचं व्ह्यू पण बघू शकता. मग अशी धुकं होतं, आता सगळं धुकं गायब झालेलं आहे. खूप छान दिसतंय. सगळं मोकळं झालेलं आहे. इतका वेळ धुकं होतं, इतकं खतरनाक धुकं होतं. आता गर्दी पूर्ण पण नाही, मोकळं एकदम झालं. निवांत दर्शन झालेले आमचे. गर्दी बघू शकता तुम्ही, अजिबात गर्दी नाही. तर तुम्ही आता पण प्लॅन करत असत केदारनाथला यायला तर नक्की करा. आम्ही पण बर्फातच केलेला. सकाळी ट्रेक लवकर सुरू करा. हा एवढं करा, सकाळी लवकर ट्रेक सुरू करा. एवढं भेटू परत, चलो बाय. बाय. दोन मिनिटापूर्वीच एकदम मस्त सगळं वातावरण फ्रेश झालं होतं. फ्रेश म्हणजे धुकं वगैरे पूर्ण गेलं होतं. पण आता बापरे, काहीच दिसत नाहीये. पूर्ण धुकं झालंय. आता काहीच दिसत नाही, इतकं फास्ट चेंज होते. हा आम्ही दोघंच आहे का ज्याचा व्लॉग आहे तो याच्यात नाही, कारण त्याचं लागले नाक गळायला, त्याने लावलंय मफलर. आता तो काय व्लॉग मध्ये येणार नाही. तो आप देख सकते हैं ये पुराना ब्रिज है, हम उसके ऊपर है. ब्रिज की हालत दिखाओ. देखो ना गाइस, पाणी दिखाओ. पाणी बघा मंडळी, बघा मराठीतला ब्लॉग आहे. पाणी बघा, पाणी खाली बघा, खाली दाखव. तर आपण पूलची हालत बघू शकता. पूल हा किती जुना झालेला आहे. आमची इथे यायला जी फाटत आहे जी, तरी पण हम बात कर असतात हिंदी. बोल आता, बोल ना. माझी मावशी माझी आईले कुठे गेलेले आहे, त्याला ओळखू राहिलेले आता लवकर. ऍक्च्युली आम्ही रूट बदललाय. जुना जातानीचा रूट होता, त्याच्या ऐवजी हा रूट घेतलाय कारण की याच्यावरती थोडा स्लोप कमी आहे.
कट. मंडळी तुम्ही बघू शकता आता उतरताना मी व्हिडिओ काढणार नव्हतो. माझी बहीण मावशी भाऊ मागे भाऊच्या फोनमध्ये काढले सगळे व्हिडिओ. पण आता आई म्हणली मला एक व्हिडिओ काढ, त्यामुळे आता आम्ही व्हिडिओ काढ राहिलो. आम्ही 2:30ला उतरायला चालू केलं तर आता गौरीकडून आम्हाला 2 किलोमीटर आहे. आता वाजले 8 वाजून गेलेले आहेत. माझी मम्मी काय बोलते बघा. हाय, खूप अंधार झालेला आहे. चाललोय आणि आता खाली 2 किलोमीटर राहिलेलं आहे. आता गौरीकुंड तिथून मग 2 किलोमीटर राहिलंय. तिथून मग आम्ही टॅक्सीने जाणार. टॅक्सीवरून मग आमचा पुढून ड्रायव्हर येणार सोनप्रयागवरून. मग रूममध्ये गेल्यानंतर आता चेहरा नीट दिसणार नाही कारण की लाईट मागं जातोय, आम्ही पुढे जातोय. रोड पण तसंच आहे, समजून घ्या. मंडळी अवसन बघू शकता तुम्ही आमचं. आता फायनली आम्ही खाली आलो आहोत. सगळ्यांचे चेहरे बघून घ्या, काहीतरी बोलायचंय ते चला. सगळ्यांचे चेहरे बघून घ्या. प्रवास झाला, आता संपला. आता आम्ही चाललो. आता आम्ही डायरेक्ट रूमवर जाणार, जेवण करणार आणि झोपणार. चला आता हा ब्लॉग डायरेक्ट येईल तुम्हाला माझ्या अकाउंटवरती, सौर विजनवरती. चलो गाईस, बाय.